गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेनं एक राजकीय आंदोलन केलं। गोकुळ दूध संघाच्या प्रिमायसेसमध्ये राजकीय आंदोलन करणं ही खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट आहे। त्याच्या मागे काही ना काही राजकीय शक्ती आहेत की जी ह्या गोकुळ दूध संघाचं राजकीयकरण करून पाहत आहेत। या संघाच्या मुख्य आणि प्रधान कार्यालयामध्ये एमडी असू देत अथवा प्रशासक अध्यक्ष असू देत, हे दोघंही उपस्थित राहिलेले नाहीत। त्यामुळं आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन प्रशासक मंडळाच्या अध्यक्षांच्या खुर्चीला आता चिकटवलेलं आहे। गोकुळ कर्मचारी आंदोलनावर भाजप जिल्हाध्यक्षांची कारवाईची मागणी। अधिकारी गैरहजर असल्याने रिकाम्या खुर्चीला निवेदन चिटकवून भाजपचा निषेध। गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालय परिसरात कर्मचारी संघटनेने बुधवारी 15 जुलै रोजी केंद्र सरकार विरोधी केलेल्या आंदोलनावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह गोकुळ दूध संघाच्या प्रशासनाला पत्र देत या आंदोलनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। या पत्रात त्यांनी एकूण 8 मुद्दे उपस्थित केले आहेत। आंदोलनासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का? गोकुळच्या हद्दीत कर्मचारी संघटनेला आंदोलन करण्याचा अधिकार होता का? तसेच संघाशी थेट संबंध नसलेल्या विषयांवर गोकुळच्या परिसरात आंदोलन कसे करण्यात आले असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। याशिवाय आंदोलनामागे राजकीय हस्तक्षेप होता का? पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती का? आणि संघाच्या कामकाजावर या आंदोलनाचा परिणाम झाला का? याबाबतही प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। दरम्यान जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह गोकुळ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ताराबाई पार्क येथे गोकुळ मुख्य कार्यालयात पोहोचले। मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीवर निवेदनाची प्रत चिटकवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला। परवाच्या दिवशी गोकुळ दूध संघाच्या हद्दीमध्ये गोकुळ दूध संघाच्या प्रिमायसेसमध्ये गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेनं एक राजकीय आंदोलन केलं। खरं तर गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा, शेणामतात राबणाऱ्या सर्वांचा आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गोकुळ दूध संघाच्या प्रिमायसेसमध्ये राजकीय आंदोलन करणं ही खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट आहे। गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी या राजकीय आंदोलनासाठी गोकुळ प्रशासनाची परवानगी घेतली होती काय? संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी घेतली होती काय? संबंधित गोकुळ दूध संघाच्या प्रशासनानं या गोकुळच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली होती काय? असे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही गोकुळच्या मुख्य प्रधान कार्यालयामध्ये आलेलो होतो। या प्रधान कार्यालयामध्ये या संघाचे प्रशासक आणि या संघाचे एमडी यांना आम्ही भेटायला आपल्याला येणार आहोत याची पूर्वकल्पना दिलेली होती। परंतु दुर्दैवानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये या संघाच्या मुख्य आणि प्रधान कार्यालयामध्ये एमडी असू देत अथवा प्रशासक अध्यक्ष असू देत, हे दोघंही उपस्थित राहिलेले नाहीत। त्यामुळं आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन प्रशासक मंडळाच्या अध्यक्षांच्या खुर्चीला आता चिकटवलेलं आहे। खरं तर गोकुळ दूध संघाच्या प्रिमायसेसमध्ये अशा पद्धतीचं राजकीय आंदोलन करणं आणि ते कर्मचाऱ्यांनी करणं ही खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट आहे। एखाद्या आंदोलनाच्या बाबतीत हा भारत स्वायत्त आहे, कुणीही आंदोलन करायला कुणालाही अडवण्याची शक्यता नाही। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण एका स्वायत्त संघाचे कर्मचारी आहोत आणि हे कर्मचारी एक राजकीय आंदोलन घेऊन आपल्या गोकुळच्या प्रिमायसेसमध्ये काम करत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही। खऱ्या अर्थानं अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आम्ही गोकुळ दूध संघाच्या प्रशासनाकडे आलो। राजकीय का वाटतं? एक लक्षात घ्या, गोकुळ दूध संघ हा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आहे, गोरगरीब जनतेचा आहे। आम्ही सुद्धा गोकुळ दूध संघाला दूध घालतो। आमच्या दुधाच्या मिळणाऱ्या नफ्यातून या कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जर अशा पद्धतीचा कर्मचारी राजकीय आंदोलन करत असतील तर त्याला दुसरं काय म्हणावं? त्याच्या मागे कोण राजकीय? 100% याच्या मागे काही ना काही राजकीय शक्ती आहेत की जी ह्या गोकुळ दूध संघाचं राजकीयकरण करून पाहत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या भविष्यामध्ये आम्हाला एखादं आंदोलन करायचं झालं तर आम्ही गोकुळ प्रशासनाच्या या हद्दीचा वापर करू शकतो का? आम्हाला गोकुळ प्रशासन परवानगी देणार का? हा आमचा प्रश्न आहे। त्यामुळे गोकुळ प्रशासनाच्या मागणीला, गोकुळ प्रशासनाकडे आमची अशी मागणी आहे की कुठल्याही स्वरूपाचं गोकुळच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा एखादा विषय असेल, त्यांच्या पगारवाढीचा असेल, त्यांच्या बाकीच्या सगळ्या देण्यांचा विषय असेल तर आम्ही सुद्धा गोकुळ कर्मचाऱ्यांसोबत आहोत। परंतु त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करणं आणि त्यांनी अशा पद्धतीचं विनाप्रमाण आंदोलन करणं हे आम्ही कदापिही सहन करणार नाही।